नमस्कार मंडळी, तर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल की जिथे आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरती गेलो होतो। तर आज आम्ही करणार आहोत वॉटर ऍक्टिव्हिटीज आणि आता सकाळी आम्ही आलेलो आहोत फोटो काढण्यासाठी। तर नेमकं मी आज यावेळेस मालवणला का आले याचं कारण मी नंतर रिव्हील करणार आहे। आणि आता काय म्हणतो ते, तर हा आहे माझा OOTD मिडी स्कर्ट, हा टॉप आणि कॅमेरा माझा नाहीये, तो फक्त गळ्यात ठेवलाय माझ्या असाच, कारण की कुठे ठेवायचा म्हणून तो माझ्या गळ्यात अडकवलाय। बाकी मी काय व्लॉग वगैरे कॅमेराने करत नाहीये, आपला फोनच जिंदाबाद। माईक चालू आहे ना, येस। नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळेला मी माईक चालू करायचं विसरून जाते आणि मला सगळं पुन्हा बोलावं लागतं। तर मी कशी दिसते? छान दिसते ना? येस, छानच दिसते। तुम्ही कमेंट का नाही करत यार? जरा कमेंट करा, हार्ट टाका, काहीतरी कसला तरी इमोजी टाका। तर काय म्हणत होती, तर मी हे सांगत होती की जर का तुम्ही कधी मालवणला आलात तर असे ना इथे बीच असतात, जे म्हणजे आता कसं तारकर्ली बीच सगळ्यांना माहितीये, देवबाग माहितीये, मग तिकडे खूप गर्दी असते। पण जर का असं आता वायरी बीच पण इथून जवळ आहे, हा दांडी बीच, मग याच्या जवळ ना इथे म्हणजे लगेचच जवळ होमस्टे असतात। मग तिकडे तुम्ही विला वगैरे पण असतो, मग ते तुम्ही बुक करून राहिलात ना तर ते तुम्हाला खूप इझी पडेल। आणि बीच वरती सुद्धा तुम्ही फोटो काढायला आलात किंवा पाण्यात जर तुम्हाला खेळायचं असेल तर गर्दी नाही मिळणार, कारण की जर आपल्याला गर्दी सापडली ना तर आपल्याला सगळा मूड जातो, मग खूपच गर्दी, आणि मग ते कुठे आपल्याला गर्दीत आणून ठेवल्यासारखं होतं। म्हणून असे बीच निवडा जेणेकरून तुम्हाला गर्दी नाही मिळणार। बघा आता साडेआठ वाजलेत, म्हणजे आज आम्ही लवकरच 6 वाजता उठून सगळं आवरलं आणि म्हंटलो की कोवळ्या उन्हात फोटो काढायचे, म्हणून सगळे तयार झालेलो आहोत। अजून काय म्हणत होती मी, तर असे बीच असतात आणि इथे होडी पण असतात, तुम्हाला इथे छान फोटो काढता येतील। आणि मी फोटो अपलोड केलेले आहेत, मी ते फोटो पण लावेल थोडे, म्हणजे तुम्हाला पण बघता येईल, कारण की तुम्ही कोण जर इन्स्टावरती नसता मग तुम्हाला बघायलाच नाही मिळत। तर माझे फोटो बघा, कमेंट करा जरा करा। अजून पण कमेंट करत नाहीये तुम्ही, जरा कमेंट करा। कसली कुचकी माणसं असतात बाई, कंजूस। तर हे आहेत माझे काही सुंदर असे फोटो, जे मी पोज देऊन छान छान पोज देऊन काढलेले आहेत। ते मी फेसबुक आणि इन्स्टाला सुद्धा अपलोड केलेले आहेत, तर तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता। फास्ट आवरले त्याच्यामुळे दम लागलाय। सकाळी फोटोशूट झाल्यानंतर आम्ही आता निघालोय आउटफिट चेंज करून वॉटर ॲक्टिव्हिटी करायला। तर स्कुबा डायव्हिंग असणार आहे आणि अजून काय काय असणार आहे याचा मला अंदाज नाही आहे, तिकडे पोचल्यावरती तुम्हाला सांगते। आणि म्हणूनच मी वेणी घातले, कारण की माझे एवढे केस लांब आहेत ते सुटणारच, उगाच मध्ये मध्ये येण्यापेक्षा वेणी बांधलेली केव्हाही चांगली। ओके, आता भेटूयात आपण डायरेक्ट वॉटर ॲक्टिव्हिटी करताना। तर आम्ही आता बीचवरून चालत चाललोय। काय होतंय, मला खूप छान वाटतंय। मी पहिल्यांदा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करणार आहे, याआधी मी असं काहीही केलेलं नाही आहे, मला पोहतासुद्धा येत नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला माझा सगळा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे। म्हणजे जर तुम्हीसुद्धा माझ्यासारखे घाबरट असाल किंवा जर तुम्हाला पोहता येत नसेल तर मग जर का मी करू शकले तर तुम्हीसुद्धा डेफिनेटली करू शकता, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी 1200चं जे पॅकेज आहे ते घेतलेलं आहे। तर त्यामध्ये काय काय असतं ते तुम्हीच सांगा आता। एक म्हणजे पॅरासेलिंग राईड, जेटस्की बंपर, सिटिंग बंपर, बनाना राईड आणि पॅरासेलिंग। मग आता आम्ही आता पहिलं काय करणार आहोत? फर्स्ट आपण 3 राईड करणार, जेटस्की राईड, बनाना बंपर, सिटिंग बंपर। ते झाल्यानंतर आपण पॅरासेलिंग आणि शेवटी स्कुबा डायव्हिंग डीपवालं। अच्छा, आणि स्कुबा डायव्हिंगचा व्हिडिओ मिळणार ना? येस, स्कुबा डायव्हिंगचा 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ येतो डीपवाला। ओके, आणि ह्या सगळ्याला साधारण किती वेळ लागतो? 2 ते 2.5 तास लागतो। तर बघा, 2 ते 2.5 तास लागतात। जर तुम्ही कधीही या बीचवरती आलात, दांडी बीचवरती आलात, तर मी ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल, तर तुम्ही ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथे आल्यावरती वॉटर ॲक्टिव्हिटी तुम्ही सुद्धा करू शकता। बापरे, इथे करतायत बघा कसं, मला तुला तर भीती वाटायला लागली मम्मी बाबा।
तशी भीतीदायक कशी पोहत आहेत उलटी माणसं. एवढी एकच असते काय फेरी? तुम्हाला दाखवते मी सगळं, तुम्हाला शेअर करते, डोंट वरी. तर या बीचवरती आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटी करणार आहोत. हो हो, वा वा वा, खतरनाक. इकडे बघा. होय. तर तुम्ही पाहिलं असेल की कसं आम्ही करून आले. खूप मज्जा आली. स्टार्टिंगला एवढं काय वाटलं, पण जर तुम्ही हात सोडला तरच मज्जा. तिने तर काय हात नाही सोडला, पडायची मज्जा होती. आता नेक्स्ट राईड. मारुडी. प्रीती, आलीच नाही बोट. प्रीती, प्रीतीला आवाज दे. तर ही होती आमची दुसरी राईड. म्हणजे मागच्या राईडपेक्षा ही एक लेवल अपच होती. म्हणजे दिसताना ती सोपी दिसते, पण इथे हात सोडला की झालं, सगळं संपलं, सगळं हातावरती होतं. म्हणजे जेव्हा असं पाणी उडायचं ना, गाडी चालायची तशी सपासप सगळं पाणी तोंडावरती यायचं. पण एकंदरीतच खूप छान वाटलं. ये लवकर ये, लवकर ये, लवकर ये, लवकर ये. आता मी चालले या राईडमध्ये. प्रीती, ही राईड पण फार सुंदर होती. फक्त इथे टर्न घेताना थोडी भीती वाटते, बाकी मस्त, पण लवकर संपली. ए जा आता. आता आमच्या 3 राईड झाल्यात आणि आता आम्ही चाललोय पॅरासिलिंगला आणि त्याचबरोबर स्कुबा डायव्हिंग. आता 2च राईड उरलेत. खूप मज्जा येते. पॅरासिलिंग करताना पण खूप छान वाटलं. म्हणजे मी स्टार्टिंगला तर घाबरली, तशी मी डरपोकच आहे, पण एका सर्टन हाईटला गेल्यावरती जो व्ह्यू दिसतो तो कमाल होता. तो बघताना छान वाटलं. चलो चलो. तर तुम्ही पाहिलं असेल की कसं झालं माझं पॅरासिलिंग. खूप मजा आली. आधी तर मला भीती वाटत होती, वरती गेल्यानंतर जो व्ह्यू दिसतो तो कमाल असतो. ते डीप बीप असलं काय घेतलं नाही आम्ही, पण मी तरी तुम्हाला दाखवते की कसं बाकी कोणाचं घेतलेलं आहे. बाकीच्यांचे क्लिप्स पण मी टाकेल, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला जायचं आहे पाण्यात का नाही जायचंय. माझ्यात तर तेवढी हिंमत नाहीये की मी आज जाऊ शकते. मला वरती ठीक आहे तेवढंच. आता जर तुम्ही फुल डीप पॅरासिलिंग घेतलं तर हे काही असं असतं.
नंबर होतं फक्त स्पेशल टीम तिने 6 वेळा मला पाण्यात बुडवलं तेवढं काढून पडलं असतं त्याला पण तर आपण माणूस वरती गेल्यानंतर पण आपण सांगू शकतो की त्याला बुडवायचं का नाही बुडवायचं. त्याच्यामुळे हा तसं ह्यांना केलेलं. त्यांना माहित नव्हतं की त्याला डुबवणार ते. बाकी सगळ्यांनी डिसिजन घेतला की ह्यांना डुबवायचंय म्हणून त्यांना डुबवलं. त्याच्यामुळे सावधान. आता आम्ही चाललेलो आहोत स्कुबा डायव्हिंग करायला. तर आता पहिल्यांदा आम्हाला या छोट्या बोटमध्ये बसवले आणि त्यानंतर आम्हाला दुसऱ्या एका बोटमध्ये शिफ्ट करणार आहेत. तर चला कंटिन्यू करू. आम्हाला या बोटमध्ये शिफ्ट व्हायचं आहे. ते झोपलेत पण. अरे तेव्हा कसली झोप लागली त्यांची. त्यांना अजून जागच नाही येते. कष्ट केले खाली बोलवत होते. फोन लावलेला आहे किती आग मारतोय तू तर हा आहे सिंधुदुर्गचा किल्ला आणि आता आम्हाला सिंधुदुर्गच्या मागे घेऊन जाणार आहेत स्कुबा डायव्हिंगसाठी. हे बघा हा आहे सिंधुदुर्गचा किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ला आणि इथेच करतायत स्कुबा डायव्हिंग. इथेच सगळ्यांना आत सोडलं जातं आहे. खालचं कसं दिसतं. आता आम्हाला या बोटीमध्ये शिफ्ट करतील हळूहळू. या बोटमधून आता या बोटमध्ये शिफ्ट झाले आम्ही आणि आता आम्हाला थोड्याफार इन्स्ट्रक्शन देणार आणि काय असतं ते शिकवणार आणि मग जाणार आम्ही आतमध्ये. मला वाटलेलं ते आम्हाला इथे इन्स्ट्रक्शन देणार आहेत पण ते तर पाण्यात इन्स्ट्रक्शन देणार आहेत. म्हणजे बुडायला लागल्यावरती इन्स्ट्रक्शन मिळणार देवा. आणि त्यांच्या बोटला बरोबर तिथे इन्स्ट्रक्शन देतात बघा. दिसतंय का त्या बोटमध्ये बरोबर इन्स्ट्रक्शन देत आहेत आणि आम्हाला मात्र या पाण्यात नाइंसाफी. आणि थांबा बॅक कॅमेरा दाखवते. तिकडे किल्ला आहे ना तिकडे शाळेतली मुलं आहेत. जय शिवाजी. तर काल आम्ही इथेच उभे राहून फोटो काढलेत. इथे तर आता माझी डायट आहे त्याच्यामुळे आता मी चालले पाण्यात. हे बघणार का चष्मा तर इथे एकाच वेळी 2 जणांचं स्कुबा डायव्हिंग केलं जातं. तर एक जण आहेत ना त्यांना असं वेट दिलं जात नव्हतं. तर म्हणून मी इथे दादांना विचारते की मला का वेट लावले. तर ते सांगत होते की दुसरे आहेत त्यांच्या जॅकेटमध्येच वेट आहे त्याच्यामुळे आपल्याला खाली जायला हेल्प होते नाहीतर आपण तरंगतच राहणार ना आणि म्हणून मला हे वेट लावलं जातं.
घेऊन काय म्हणतो मग काय मला त्याला सोडा खाली कशाला लावलं झालं. दादा अजून एक पॉइंट आहे तो पुढे आहे प्रीती दादा तो मित्रा तो किंग्स वाला पॉइंट पुढे आहे का अजून एक आहे किंग्स की काय तरी 3 पॉइंट कुठे आहेत खूपच तो कुठला पॉइंट सँड पॉइंट आहे टार्गेट एक्स्ट्रा डीप तो कुठे इथंच आहे का हो काय आहे? सँड सँड पॉईंट ते 15 काय सर अरे नाही सँड पण नाही पाण्यात जातानाच आम्हाला जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते दिले जात आहेत. तर इथे मला त्यांनी विचारलं की तुला स्विमिंग येते का, तर मला तर काही स्विमिंग येत नाही. मग मी सांगितलं की मला नाही येत. मग त्यांनी सांगितलं की हातपाय मारायचे नाहीत, नाहीतर काय करतो आपण बुडूया घाबरून असं आपण हातपाय मारायला लागतो. तर तिथे हातपाय नाही मारायचे. आणि हे जे ऑक्सिजनचं आहे ते कसं पकडायचं ते सुद्धा ते प्रॉपर सांगतात. आता मला काही ते सांगता येणार नाही, पण ते असतात ते बरोबर तुम्हाला गाईड करतात, ज्यामुळे तुम्ही परफेक्ट ते करू शकता. आणि श्वास कसा घ्यायचा, तर लांब श्वास घ्यायचा आणि सोडायचा, जसं आपण नॉर्मल करतो तसंच करायचं असतं. फक्त काय होतं की ते आपल्याला थोडं घाबरायला होतं, कारण की हे आपण आधी केलेलं नसतं. बाकी सगळं नॉर्मल असतं. बाकी काय नाही तुला मी बसत नाही आपल्याला श्वास घ्यायला जमतोय का किंवा याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून ते आधी आपल्याला पाण्यात डोकं टाकायला सांगतात. म्हणजे आपल्याला अंदाज येतो की कसा श्वास घ्यायचा आहे, कसा श्वास सोडायचा आहे. तर मी ना खूप वेळ लावला, म्हणजे जे बुडबुडे येत होते ना त्याच्यामुळे मला असं वाटलं की नेमकं काय होतं, आणि म्हणून मी थोडी घाबरली होती. इथे पॅनिक नाही व्हायचं, शांत राहायचं आणि शांत राहून करायचं, बाकी सगळं नीट होतं. थोडा वेळ फक्त दुखतं. तुम्ही दोघं जाणार आहे ना, या की पुढे थांबायचं नाही. मोबाईल की नाही, मोबाईल नाही ठेवले सांगते आत्ता तरी एवढी घाबरत होती आणि पाण्यात जाऊन बघा कशा पोज देते. मी एवढ्या पोज दिल्यात काय सांगू तुम्हाला, एका मिनिटात एवढ्या पोज कोण देतं काय रे देवा. मी म्हणजे श्वास बीस घ्यायचं राहिलं बाजूला आणि इथे पोजच देत बसले. लोक मला भीती वाटते रे पकडायची. काय दिसलं काय दिसलं मासे होते आणि बरंच काही काय होतं. आधी भीती वाटली
नंतर आज भारी वाटलं. मला आधी कळत नव्हतं श्वास नेमका घ्यायचा कसा, म्हणून थोडी भीती वाटली. कानावर जबरदस्त प्रेशर जाणार कधी काय माहिती. प्रेशर कधी जातं भयानक प्रेशर येते कानावरती. कानात पाणी गेलं तर खूप मला सांगत नाही, पण दुखतंय जाम. पण हात खूप भारी वाटलं. माझी आतली क्लिप मी आता दाखवेलच तुम्हाला. खूप छान वाटलं पण मस्त. म्हणजे मला आता आधी वाटलं की मला श्वास नाही घेता येत आहे, पण तो करेक्ट असतो. अशा मोशनमध्ये श्वास घ्यायचा असतं. आणि बबल येतात तर आधी मला असं कन्फ्यूज झालं, नंतर कळलं की नाही ते ओके आहे. मग मी कम्फर्टेबल झाली. मी आज जायला तसा टाईम लावला बराच, पण आज छान वाटलं. मासे होते आणि ते फोटोग्राफरवाले दादा असतात, ते माशांना आता खायला टाकतात, मग ते आपल्यासमोर येतात, मग आपले चांगले व्हिडिओ निघतात. छान एक्सपिरियन्स. उगाच घाबरू नका कोणी. जर का मी हे करू शकते तर तुम्ही डेफिनेटली करू शकता. मी तर बघा जायला किती टाईम लावला. आणि जर तुम्ही घाबरत नसाल, माझ्यासारखे डरपक नसाल, तर तुम्ही आरामात हे करू शकता. त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम कधी इथे आलात तर स्कुबा डायव्हिंग करा. जिथे कुठे जाल तिकडे स्कुबा डायव्हिंग करा. अजून कानावरचं प्रेशर का नाही गेलेलं असू दे. कानावरचं प्रेशर आता कमी होते, म्हणजे आपोआपच त्याचं असं काहीतरी होते आणि ते जातंय प्रेशर. एकाच कानावरती प्रेशर रानदीचं झालं आता. रानदीदी जबरदस्त प्रेशर आलं. आत्ता प्रेशर आलं कानावरती, खाली नाही एवढं वाटत. काहीतरी होते. ऑक्सिजन कमी झाले. कसं घालवायचं प्रेशर ते सांगते. नाक बंद करायचं आणि कानातून हे सोडायचं, पाणी असेल ते निघून जाईल. तसं होतंय माझं. म्हणजे पाणी आत तसं दबावाने झालं होतं, ते बाहेर आलं की मग कान हे होतं. ओ आलं. आता बेटर फील करते, नाहीतर मला जराही बरं वाटत नव्हतं. तर हा व्लॉग एवढाच होता आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. तर मी आता एंड करते, कारण की आता आमची खूप गडबड होणार आहे. आम्हाला जायचं आहे, परत तयार व्हायचं आहे आणि लगेच आमची ट्रेन आहे. त्याच्यामुळे व्लॉग इथेच सविस्तर असा नीट मी बंद करते. तर इथपर्यंत व्लॉग पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा यार. बरं, बाय.